नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्याकडे एक अल्ट्राज आहे, एक वर्ण आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. आज खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला एक माहिती सांगणार आहे, कन्व्हेन्शनल वायपर्स वर्सेस फ्रेमलेस वायपर, दोन्हीपैकी कुठले चांगले आणि कोणी घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा विंडशील्ड आहे ना क्लीन असली पाहिजे. नाईट ड्राईव्ह करताना जेव्हा ग्लेअर दिसतात ना येतात ना तेव्हा सगळ्यात जास्त भंगार वाटतं आणि गाडी चालवण्याची मजा निघून जाते. सो विंडशील्ड समोरची जी काच आहे ती चांगली क्लीन करण्यासाठी हे वायपर वापरले जातात. तुम्ही शॅम्पू यूज करू नका, प्रॉपर वॉशर फ्लुइड यूज करा, जेणेकरून जे तुमचं वायपर आहे ना चांगले काम करतात विंडशील्डवरती. आता मेन मुद्दा आहे की कन्व्हेन्शनल वायपर वापरायचे का बाबा फ्रेमलेस वायपर वापरायचे, नक्की कुठले वापरायचे याच्याबद्दल. आता ही जी अल्ट्राज आहे याच्यामध्ये आपण फ्रेमलेस लावलेले आहेत, वरणामध्ये आपले कन्व्हेन्शनल वायपर चालूच आहेत. आता काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. हे बघू शकता, दोन्ही एक्झाम्पल मी ते काढून ठेवलेले आहेत. हा जो आहे मित्रांनो, दिस इज कन्व्हेन्शनल, याला फ्रेम वायपर सुद्धा बोललं जातं. हा आहे मित्रांनो, दिस इज फ्रेमलेस, कारण याच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची फ्रेम नाही आहे. हा सिंगल इथे फक्त लावला की काम होऊन जातं. सो दिस इज कॉल, हा आहे तो फ्रेमलेस आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट करूया आपण डिझाईनबद्दल. आता डिझाईन जी आहे ती डेफिनेटली तुम्हाला फ्रेमलेसची आहे ती अतिशय चांगली वाटते, दिसायला सुंदर आहे, ॲस्थेटिकली भारी आहे. आणि ही जी फ्रेमवाली आहे ती ॲस्थेटिकली एवढी काही वाटत नाही खास. ओके, ती डिझाईन म्हणजे एवढी खास नाही आहे. सो डिझाईनमध्ये ऑलवेज फ्रेमलेस आहेत ते बेटर आहेत, बेस्ट आहेत. हा डिझाईन वाईज ओके ओके ठीक आहे, ॲस्थेटिकली हे ओके ओके म्हणू शकतो आपण याला. सेकंड, आता महत्त्वाचं असतं परफॉर्मन्स, म्हणजे गाडीची विंडशील्ड आहे ते प्रॉपरली क्लीन कोण करणार. पहिल्यांदा गोष्ट करूया की मटेरियल क्वालिटी. याची जी मटेरियल क्वालिटी आहे फ्रेमलेसची ती मटेरियल क्वालिटी खूप चांगली आहे, हाय क्वालिटी मटेरियल. आणि याच्या पाठीमागे फ्रेम नसल्यामुळं कमीत कमी मटेरियलचा इथे यूज केलेला आहे. इथे बघू शकता, इथे ओके, इथे पॅक, इथे पॅक, इथे पॅक, इथे पाठीमागे फ्रेम आहे. आणि ह्याचं जे मटेरियल आहे ना ते थोडं लो क्वालिटीचं असतं, थोडं बोलतो मी, जास्त नाही आहे. देन परफॉर्मन्समध्ये जेव्हा बोलतो आपण तेव्हा क्लीन कोणतं करणार. बघा आता हा जो आहे हा बघू शकता कशा प्रकारे आहे, कर्व एवढा नाही आहे. सो जेव्हा हा विंडशील्डवर आपण असा प्लेस करतो आणि जेव्हा क्लीन करायचं असतं अशा प्रकारे, तेव्हा हा जो कॉन्टॅक्ट असतो विंडशील्डसोबत, बरोबर, तो जो कॉन्टॅक्ट आहे ना मित्रांनो तो इव्हन नसतो, कुठेतरी गॅप राहतो. आणि तुम्ही बघितलं असेल आफ्टर 2-3 मंथ्स अशा प्रकारचे मार्किंग्स राहतात किंवा ओके इव्हन नसल्यामुळे लाइनिंग्स किंवा गॅप राहतात जिथे विंडशील्ड प्रॉपरली क्लीन होत नाही. आता हे जे फ्रेमलेस आहेत हे फ्रेमलेस ऑलरेडी कर्व आहेत, बरोबर. कर्व असल्यामुळे तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे ना तो ग्लासशी ओके वायपर्स तो पूर्ण होतो आणि इव्हनली ग्लास आहे ना ते साफ केलं जाते अशा प्रकारे. सो ही जी परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्समध्ये ऑलवेज फ्रेमलेस वायपर बेस्ट असतात. आता गोष्ट येते पैशांची, बरोबर. पैशांच्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय आहे की हे जे कन्व्हेन्शनल आहेत त्याची फ्रेमवाले आहेत हे खूप ॲफोर्डेबल असतात, हे ॲफोर्डेबल नसतात. कम्पेअर टू दिस हे कॉस्टली आहेत. देन वापरायचे कोणते, बघा जर मी तुम्हाला सरळ सांगतो, चांगली विंडशील्ड तुम्हाला प्रॉपर क्लीन करायची असेल देन ऑलवेज गो फॉर फ्रेमलेस. बट सगळ्यांचं बजेट अलाव करत नाही आहे, तर तुम्ही जर 2-3 महिन्याला जर चेंज करणार असाल तर त्या केसमध्ये तुम्ही हे जे फ्रेमवाले आहेत ते वायपर वापरू शकता. आता याच्यामध्ये अजून एक असतं, जे फ्रेमवाले आहेत ना ह्याचं जे रबर आहे ना ते पटकन हार्ड होतं, काही एक्स्ट्रीम वेदर कंडिशनमध्ये जास्त चालत नाहीत. हे रेनी सीझनमध्ये वापरा, ओके. हे जे रबर्स आहेत ना एवढे पटकन हार्ड होत नाही आहेत. आणि क्लिनिंग जे आहे ना क्लिनिंग आहे तर या फ्रेमलेस वायपरचं अतिशय चांगलं आहे, याचं एवढं चांगलं नाही आहे. दिसायला सुद्धा मित्रांनो हे चांगलं आहे, एवढं हे चांगलं नाही. म्हणून तुम्ही बघू शकता आजकालच्या ज्या कंपनीज असतात, कुठली आता माझी वरणामध्ये कुठला आहे, फ्रेमवाला आहे, ओके. सो कॉस्ट कटिंगसाठी हे असले छोट्या छोट्या गोष्टी केल्या जातात. डेफिनेटली फ्रेमलेस वापरू शकले असते, अजून ॲस्थेटिकली गाडी अजून छान दिसू शकली असती, पण कॉस्ट कटिंगच्या नावाखाली असे फ्रेम वायपर दिले जातात. सो कंपन्या सुद्धा देतात, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. बजेटवर आहे, जर तुम्ही ज्या हेवी रेनमध्ये किंवा फ्रिक्वेंटली ट्रॅव्हलर आहात तर तुम्ही डेफिनेटली या वायपरला जावा, किंवा तुमचं बजेट आलं करतो याला जावा. बट तुम्ही फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करत नाही आणि तुम्ही 2-3 महिन्याला, 4 महिन्याला, 5 महिन्याला इन्श्योर करता की हे वायपर चांगले आहेत आणि चेंज करा, त्या केसमध्ये तुम्ही नक्की हे फ्रेमवाले वायपर वापरू शकता. शॉर्टमध्ये मित्रांनो तुम्हाला डिफरन्स सांगितला, कन्व्हेन्शनल वर्सेस फ्रेम वायपर कोणते वापरायचे तुम्हाला कळलं असेल.
व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.